श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे धुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे धुळे महापालिकेचा राज्यात दुसरा क्रमांक. जागतिक नवकार महामंत्र दिवस धुळे शहरात साजरा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे धुळे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अक्कलपाडा धरणातील पाणीसाठा 55% शिल्लक असून इतर कमी क्षमतेच्या धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे या धरण क्षेत्र अंतर्गत असलेले हजारो हेक्टर सिंचन क्षेत्रही संकटात सापडले आहे. वेळीच पाऊस न पडल्यास धुळे शहरासह जिल्हावासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धुळे जिल्ह्यातील प्रामुख्याने जामखेडी 10%, कणोली 24%, बुराई 35%, करवंद 8%, अनेर 5%, सोनवत 21%, वाडीसेवाडी 17%, अमरावती 8%, तर सुलवाडे प्रकल्पात 43% जलसाठा महिनाभरात कमी झाला आहे. जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन देखील होत आहे. पावसाळ्यात विलंब झाल्यास अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज आहे. अन्यथा ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत शहरी भागात धुळे महानगरपालिका क्षेत्रात सन 2024 या वर्षात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे धुळे महापालिका राज्यात दुसरी आली आहे. या कार्याची दखल घेऊन 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात धुळे महापालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमदगोथू श्रीरंग नायक आदी उपस्थित होते. धुळे महापालिकेच्या वतीने जनजागृती, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीच्या जोरावर तसेच शासनाच्या विविध 11 इंडिकेटरनुसार क्षयरोग कार्यक्रम धुळे शहरात राबवण्यात येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला यात यश मिळाले आहे. जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने दिनांक 9 एप्रिल रोजी भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक नवकार महामंत्र दिवस साजरा केला. धुळ्यात देखील दिनांक 9 रोजी या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी जगातील 100 देशातील नागरिकांसोबत धुळे शहरातील 4000 लोकांनीही सामूहिकरित्या नवकार महामंत्राचा जाप केला. जागतिक नवकार महामंत्र दिवस सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी सकल जैन समाजाच्या धुळे जितो महिला टीमने कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार केला होता. सकाळी 8 वाजता शहरातील स्टेशन रोडवरील हिरे भवनात आयोजित कार्यक्रमास सुमारे 4000 सकल जैन समाज बांधव आणि इतर समाजाचे लोक उपस्थित होते. सामूहिक मंत्र जापाच्या वेळी थेट प्रक्षेपणात मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना 9 संकल्प घेण्याचे जाहीर आवाहन केले होते. त्यानुसार उपस्थित लोकांनी पाणी बचाव, वृक्ष बचाव, स्वच्छता मिशन, वोकल फॉर लोकल, देश दर्शन, नॅचरल फार्मिंग, हेल्दी लाईफस्टाईल, योग आणि खेळ याला जीवनास्थान आणि गरीब लोकांना मदत करणे असे 9 संकल्प घेतले. राज्य शासनाने 4 एप्रिल 2025 रोजीच्या निर्णयाद्वारे केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्याच्या हिश्श्यातून 50,000 इतकी अतिरिक्त वाढ केली आहे. धुळे जिल्ह्यात 93,661 घरकुल लाभार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. वाढीव अनुदानापैकी 35,000 बांधकामांवर तर 15,000 सूर्यघर योजनेचे सौर छत बसविण्यासाठी खर्च होणार आहे. यापूर्वी प्रधानमंत्री घरकुल योजनेत लाभार्थ्यांना 1,58,750 रुपयांचे अनुदान मिळत होते. आता त्यात अतिरिक्त 50,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता घरकुल लाभार्थ्यांना 2,08,750 रुपयांचे अनुदान मिळेल. त्याबाबतचा शासन आदेश 4 एप्रिल रोजी ग्रामविकास विभागाने काढला आहे. परिणामी घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरकुलाचा वाढीव निधी मिळाल्यास कामेही लवकर होतील अशी आशा घरकुल लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव. याबरोबरच धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.